बाबा नाव काय आपलं? जानको बोरगारी बरं, गाव कोणतं आहे तुमचं? हिवरं पठार. बरं, मला एक सांगा, तुम्हाला 72चा काळ आठवतो का? 72चा काळ आठवतो ना. बरं, कशी परिस्थिती असायची तेव्हा? तेव्हा काय दुष्काळच पडलं होतं तेव्हा. हं, खायला भेटायचं नाही मंजुरी. हं, तेव्हा 2 रुपये 8 आणे असं होती ना त्या टायमाला. बरं, बागायचं का तेव्हा? नाही ना बागात काही चालेल काहीतरी आपलं मॉल मंजुरी करायची पण तेव्हा मॉल मंजुरी पण हं, नव्हती तेव्हा. बरं फार हाल होतं ना माणसांचं. बरं, काय खायला प्यायला कसं काय असायचं? खायला काय तेव्हा रोजगार आम्ही ते सडकवर जायचो. हं, हं, तेव्हा सडकं मग ते आपलं ते सुगडी भेटायची हं, हं. ते खायची. सुगडी भेटायची. हां सगळे दिवस काढायचे. हे रस्त्याचं काम तुमच्या काळात झालेलं आहे? हां रस्त्याचं काम. किती साली झाले हे आठवते का? ते साल 72 सालाचं होतं. 72 सालचं. हं. बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतात आहे पुढ्यात, हां तर देवराम शेठ लांडे यांना ओळखता ना? हो ओळखते ना. बरं, त्यांची सुनबाई हो आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीला इच्छुक आहे, हां तर तुमचं काय मत आहे त्यांच्या बाबतीमध्ये? निवडणुकीच्या कोणाला पाठिंबा असेल? आहे ना त्यांच्याच पाठीमागं आहे ना. बरं, त्यांची कामं वगैरे काय आहेत देवराम शेठ लांडेंची या भागात? त्यांची या भागात ते सारखंच नेहमीच करतात कोणत्या सुख दुःखाला हं, हं, ते येतात. त्यांच्या कानावर पडला का ते येणार ते. हं, हं, अजिबात चुकवते नाही कोणाला. हं, पीठ म्हणजे पीठ काम कोणतं हातात घेतला हं. ते करणार ते. तर आपला पाठिंबा कोणाला असेल मग? त्यांनाच पाठिंबा आहे आपला.